नमस्कार. 6 ऑक्टोबर 2024ला PLRचं जे सेशन झालं तर त्या सेशनचा मला अनुभव शेअर करायचा आहे. सरांनी ज्याप्रमाणे स्टेप्स सांगितल्या त्याप्रमाणे जात होतो आम्ही. मला एक छान असं दार दिसलं. एक मोठा राजवाडा होता. एक 1860 साल होतं ते. त्याच्यानंतर पावस गाव होतं. तिथे मला एक खूप असं छान रेखीव असा दरवाजा दिसला आणि त्या दरवाजातून म्हणजे दिंडी दरवाजा कसा असतो तसा दरवाजा होता. त्याच्यातून मी तो दरवाजा उघडला, आत गेले. असं खूप छान असं गुलाबी रंगाचे असे बैठी असं सोफे म्हणू शकतो आपण. एक बैठक होत्या 2-4 ठेवलेल्या आणि त्याच्यावरती अशी गुलाबी रंगाच्या छान गाद्या होत्या आणि असा महाल होता तो मोठा. त्याच्यानंतर माझे वडील दिसले मला, पण माझ्या वडिलांचं नाव होतं महादेव, जे माझ्या आजोबांचं या जन्मातलं नाव आहे. माझ्या वडिलांचे डोळे माझ्या आताचे जो मुलगा आहे त्या मुला सारखे माझ्या वडिलांचे डोळे होते. कारण माझा मुलगा जो आहे तो दत्तक मुलगा आहे. सो मला ही पण लिंक लागली की मला स्ट्रॉंग बिलीव्ह होतं की मी अडॉप्ट करणारच आहे चाइल्ड. तर माझ्या वडिलांचे तेव्हाचे जे डोळे माझ्या आत्ताच्या मुलासारखे आहे. माझ्या मुलाचे जे काही म्हणजे त्याचे आवडीनिवडी आहे ते सगळ्या माझ्या आलं की तेव्हा जे माझे वडील जे होते ते म्हणजे माझा मुलगा होते. दुसरं असं की माझी आई जी होती तिचं नाव सुधाच होतं. सुधा हे माझ्या आजीचं नाव होतं. म्हणजे परत की तीच माणसं जी आपल्या आत्ताच्या आयुष्यात आहेत तीच वेगळे म्हणजे चेहरा वेगळा होता पण नावं तीच होती असे. त्याच्यानंतर मला माझे मिस्टर जे मला दिसले ते वेगळे होते. जे आत्ताचे नाही दिसले मला मिस्टर, वेगळे होते ते. पण तेव्हा सुद्धा मी एकुलती एकच होते आई वडिलांची. आणि माझ्या वडिलांनी ते पूर्ण राज्य, मी एकच मुलगी असल्यामुळे जावयाला ते दिलं आणि मी राज्याभिषेक बघितला. माझ्या मिस्टरांचा राज्याभिषेक बघितला आणि ते मात्र माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मी लोकांसाठी केल्या त्या आयुष्यामध्ये आणि आताही करतीच आहे. म्हणजे परत तेही मला लक्षात आलं की आपल्याकडनं लोकांच्या बाबतीत जे काही चांगल्या गोष्टी होत आहेत तर ते आपल्या पूर्वकर्मानुसारच होत आहेत. तर तेव्हा सुद्धा मी कोणाचंही वाईट केलेलं नव्हतं आयुष्यामध्ये. सो मी थँक्यू म्हणते देवाला सुद्धा की तेव्हाचं जे कर्म मला आत्ताच्या ह्याच्यात दिलं आणि मी या गोडबोले घराण्यामध्ये जन्माला आले. त्याच्यानंतर आडनावही तेच होतं, गोडबोलेच होतं. आणि आत्ताही माझं माहेरचं आडनाव गोडबोलेच आहे आणि पावस हे आमचं मूळ गाव आहे, जे मला तेव्हाचं जे 1860चं जे गाव दिसलं ते. त्याच्यानंतर वाईट गोष्ट अशी की माझी आई लवकर गेली. त्या जन्मी पण गेली आणि आत्ताच्या जन्मी सुद्धा माझी आई लवकर गेली आहे. त्या जन्मी माझा जो अजून एक वाईट गोष्ट मला अशी दिसली की मला माझं मरण. तर तेव्हा पण मी 35व्या वर्षी गेले, एक्सपायर झाले आणि नॅचरल डेथ होती. ह्याच्यामध्ये काही इननॅचरल असं नॅचरल नाही असं नव्हतं, पण डेथ ही नॅचरल होती. सो आणि मला घ्यायला येणारी व्यक्ती हे माझे आत्ताचे मिस्टर होते. तेव्हा घ्यायला आलेली मला जी व्यक्ती होती 1860 साली ती माझे या जन्मीचे मिस्टर होते. सो हे सगळं मला असं तेव्हा दिसलं. तर ह्याच्यातनं मला ना काही गोष्टी अशा क्लिअर झाल्या की आत्ताच्या आपल्या लाईफमध्ये ही माणसं का बरं आपल्याबरोबर जोडली गेली. किंवा आता माझं जे लव्ह मॅरेज माझ्या मिस्टरांबरोबर जे होतं ते मला स्ट्रॉंग फिलिंग होतं की हाच माझा नवरा आहे. तो का होतं ह्या बाबतीतलं माझं क्लिअर झालं. सो आणि ना काही डोक्यामधल्या काही गोष्टी अशा खूप क्लिअर होत गेल्या की म्हणजे हे अमुक असं का आहे बरं, किंवा ही व्यक्ती कशी काय आपल्या आयुष्यात आली असेल. असे काही प्रश्न मला जे पडले होते ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला या PLR मधून समजली. त्यामुळे मी थँक्यू अविनाश सरांना मी खूप खूप थँक्यू म्हणते आणि परमेश्वराचे पण मी खूप आभार मानते की मला ना असं एकदम मोकळं झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे आता माझ्या डोक्यात कुठलेही प्रश्न नाही आहेत. माझे मिस्टर कारण लवकर एक्सपायर झाले तर
ते सुद्धा मला प्रश्न होता की हे असं का झालं असेल, त्यांना कॅन्सर झाला होता आणि जो म्हणजे अगदी लास्ट स्टेजला समजला आम्हाला. पण मग हे सगळं का घडलं आपल्याच आयुष्यामध्ये आणि इतक्या लवकर का घडलं, पण मला त्या सगळ्या गोष्टींची म्हणजे उत्तरं ह्या PLR मध्ये मिळाली. तर आता ना माझ्या डोक्यामध्ये कुठलंच किंतु परंतु नाहीये, खूप क्लिअर झाल्यात सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला झोप आली नाही. ऍक्च्युली खरं सांगायचं तर रात्री माझी झोप उडाली होती तेव्हा PLR नंतर, पण ना खूप क्लिअरिटी पण आली लाईफमध्ये आणि आता मी खूप खुश आहे. म्हणजे की मला आता काय करायचंय, मला एक असा कीवर्ड मिळालाय या PLR मधून की मला जास्तीत जास्त लोकांसाठी खूप छान काम करायचंय, जे मी मागच्या जन्मी करत होते. सो तेच मला कंटिन्यू करायचे. स्पिरिच्युअलिटी माझ्या लक्षात आली आणि मी आता हे रेकी किंवा टॅरो ह्या सगळ्या स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये मी जी आता गेलेली आहे, तर ती मी कशी काय गेलेली हे मला माझ्या पूर्वीच्या ह्याच्यातून मला समजलं की मागचा जो माझा जन्म होता तेव्हा जी काही मी छान कामं केली, तर मला आता सुद्धा खूप चांगलेच आणि लोकही खूप चांगलीच मला माझ्या आयुष्यामध्ये मिळाली. तर ते त्याच्यामुळेच ऍक्च्युली मिळाली. सो थँक्यू सो मच अविनाश सर की ही मागच्या जन्म बघण्याची जी एक अपॉर्च्युनिटी परमेश्वराने सुद्धा, तुम्ही एक मीडिएटर म्हणून आमच्या आयुष्यामध्ये आलात. सो थँक्यू सो मच आणि देवाचे पण खूप खूप आभार. थँक्यू सो मच.